हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि माझी जी आहे तर दिवसाला सुरुवाती झालेली आहे बरं का, तुम्हाला सांगते। आणि काम वगैरे पूर्ण आवरलेलं आहे आणि बाहेर जे आहे तर काम चालू आहे ना, तर त्याच्यासारखं खटाटप खटाटप ते आवाज जे आहे तर ते येतच राहतं असं आहे। आणि इकडे दाखवते मी तुम्हाला माझी देवपूजा वगैरे पण पूर्ण आवरलेली आहे बरं का। आणि आज मुलं जे आहेत स्कूलमध्ये गेलेले आहेत असं चाललेलं आहे। कारण काय करणार माहिती आहे का, मुलं बी गेले ना तर ते जर का असेल तर खूप गोंधळ असतो। पण काय होतं माहिती आहे का, घरी असलं ना की रविवारचा खूप गोंधळ चालतो बस। ज्या दिवशी ते जातात ना तर त्या दिवशी जे आहे तर मला अजिबात करमत नाही, तुम्हाला सांगते काय करणार। आणि मग मी एकटीच असते घरी असं आहे। असं तर इकडं फरसन घेत आहे बरं का मी थोडंसं खायला, कारण की इच्छा चाललेला आहे। आणि मुलं रविवारचं घरी असल्याने की मला खूप छान वाटतं आणि मस्त धिंगाणा असतो, मस्ती असते, खूप काही काय असतं। आणि मग असं काय होतं की रोजचं जे आहे ना ते एकटेच असते। काम करायला मला जे आहे तर मस्त टाईम लागतो। पण या तुम्ही पण फरसन खायला असं चाललेलं आहे। पण ज्या दिवशी ते घरी असतात त्या दिवशी खूप मजा मस्ती असते बरं का, तुम्हाला सांगते। आणि ते दोन्ही पण स्कूलमध्ये गेलेले आहेत। बाहेरचा खूप आवाज येत आहे आणि कपडे वगैरे धुवून झालेले आहेत। आताच कपडे झाले धुवून, मग म्हणलं चला आता दार लावून घेते। म्हणजे काय माहिती का, बाहेरचा जे आवाज आहे ना खूप जास्त प्रमाणामध्ये जे आहे आवाज येतो, काय करणार असंच चाललेलं असतं माझं। आणि कितीही काम करू द्या आहे तिथंच येऊन बसतं, रोजचं कंटिन्यू जे आहे हे काम चालूच असतं। हे झालं की ते झालं की ते असं चालतं। आज जे आहे ना जेवण राहिले बरं का माझं, असं नाही जेवण केलं म्हणून नाही, चम्मच होतं। आणि काल काय झालं माहिती आहे का, काल मी थोडीशी जे शिल्लक काम केलेले म्हणजे काढलेले होते। थोडंसं बाहेर गेलो होतो, भाजीपाला पण आणला तसा तर भाजीपाला खूप होता, असं नाही की नव्हता म्हणायला नाही। पण असं कसं म्हणजे की घरात हे आहे ते नाही, तर घरात थोडंसं राशन पण आणलं थोडंसं, म्हणजे जेवढं मी अगोदर थोडंसं आणलं होतं ना तर आणखीन थोडंसं जे आहे ते घेऊन आलो। कारण की मिस्टरांना जे आहे ना तर रविवारशिवाय जे आहे तर सुट्टी नसते। कधी जर का मदत घेतली त्यांनी, काही जर का काम असेल तरच घेतात, नाही तर मग असं घेत नाही। त्यामुळे जे आहे ना काही जे आणायचं असेल ना तर ते आम्हाला रविवारीच घेऊन यावं लागतं। कारण काय होतं माहिती का, मी पण जाते असं नाही की मी जात नाही काय आणायला ठेवायला, पण काय होतं की लांब आहे। आणि कधी कधी माझ्या हातातून काय होतं माहिती का, ज्या मेन वस्तू कधी घ्यायच्या असल्या ना तिथे आपण विसरून जातात। मग ते काय करतात माहिती का, दोघं जर का सोबत असाल तर मग ते आठवण करून देतात की हे घे ते घे असं असतं। म्हणून या ना त्यामध्ये की तू राहू दे माझी, मी रविवारी जे आहेत आपण दोघंही जाऊ आणि घेऊन मुलं काही येत नाहीत बरं का, तुम्हाला सांगते। पण आम्ही गेलो आणि मुलं त्याच्या छोटे आहेत पण खूप मजा मस्ती करतात त्यांना, त्यामुळे जे आहे त्यांना पण सोडून जायचं म्हणजे कधी कधी खूप टेन्शन येतं। कारण की दोघांचं पण अजिबात पटत नाही असं। चला हे म्हणणार मला ते आणलं, दोघांना पण काल बघा खायला सोबतच म्हणजे सारखंच आणलं तरी पण ते मला नाही, त्याचंच कमी माझं जास्त असं होतं। मला सगळं आहे ना मुलगी खूप आगाव आहे आणि कसं त्याचं जे आहे ते चालू देत नाही। आणि तुम्हाला सांगते भाजीपाला घेऊन आले, भाजीपाला काढून ठेवला आणि त्यानंतर जे आहे ना स्वयंपाक करायचा। स्वयंपाकाला बी मला थोडासा लेटच झाला। मग तेव्हामध्ये जे मिस्टर बोलले की राहू दे मग आता काय करतो बाहेरून आणतो काहीतरी, म्हणलं ना म्हणजे मग त्यांनी मुलांना त्यांना स्वतःला जे आहे ते घेऊन आले बरं का। त्यांनी जे आणलं का ते मी खात नाही, त्यामुळे जे मग मला जे आहे ते फक्त मी साधा भात केला होता। आणि तुम्हाला सांगते कधी कधी काय होतं की खूप जास्त काम जर का झालं ना तर एकटीसाठी जे आहे ते काहीच सध्या बनवावीशी वाटत नाही। सगळे जर का सोबत असले ना, मी सांगते तुम्हाला, सगळे जर का सोबत असले ना मी आवडीने स्वयंपाक बनवून सगळंच करून देईन। पण शेवटी जर का माझ्या एकटीचा जर का हे आला ना तर काहीशीच बनवावीशी नाही वाटत असं येतं। त्यामुळे मी बनवत ना, आणि सगळे गेले ना बघा असं असतं। दिवसभर दार बंद आणि एकटी, यामध्ये काय म्हणतो आपण की खाली दिमाग शैतान का घर, काय पण विचार येतो असं असतं। असं चला तर चाललेलं आहे। आणि आजपासून जे आहे ना तुम्हाला सांगते तर मी देवाचं जे आहे तर पूजापाठाला सुरुवात केलेली आहे। मला ते तर काहीच नाही सांगणार मी तुम्हाला की किती दिवसाचं आहे काय आहे, पण खूप दिवसाचं आहे। आणि पण छान वाटतं माहिती, जेवढं आपण देवाची भक्ती करताना तेवढं मन शांत राहतं, मन लागून राहतं। त्यामध्ये जे आहे तर माणसानं वाईट विचार करण्यापेक्षा जे आहे ना मी सजेस्ट करेन की नक्कीच
देवाचं काही ना काहीतरी करत बसा, मन बी लागते आणि टायमिंग पण कसा जातो ना हे सध्या कळत नाही आणि आपली प्रश्न जे आहेत ना ॲटोमॅटिक सुटून जातात. माहिती आहे मला तर तसंच होतं. कधी पण मला ना खरं सांगते एक म्हणजे माझं हे आहे, मला किती पण थोडंसं टेन्शन असलं ना की मी बाकी जे आहे तर काही न सांगता जे आहे ना देवाला सांगत असते की देवा असं असं आहे किंवा असतो आपण म्हणतो ना, तर माझे जे ते प्रश्न किंवा प्रॉब्लेम ॲटोमॅटिक सॉल्व्ह होतात त्यामध्ये जे आहे. म्हणून मला जे आहे माझ्या देवावर खूप जास्त भरोसा आहे. त्यामुळे म्हणतात की माणसाच्या मागं लागण्यापेक्षा देवांच्या मागं लागा, देव खूप छान आहेत. माणसं झाला आता खतम, माणसं बदलतात देव बदलत नाहीत, असं चाललेलं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे कसा व्हिडिओ आहे काय नाही ते नक्की पहा. चाकू ना काप ना ते बडबड करण्यापेक्षा हा तशी काप ना. पण बाळा तू खाऊ उठायचंय बसायचं खायचंय मला सगळंच करायचंय. तुला जाताना सांगितलं होतं ना की मला फोन कर, मग मी तुला सांगितलं अजिबात रेंज नव्हती मोबाईल ना. काय टाकला होता तर त्याला मी बघितलं सध्या नाही खायला आणायचं. अरे तिथं वाटाणे एकदम भारी भारी वाटाणे होते फुटाणे होते, एकाचं झालं की एकाचं, एकाचं झालं की एकाचं, एकाचं झालं की एकाचं. फोन काय करायचं तुला? फोनचा आवाज येत नव्हता. तुम्ही किती वेळा केला मला? तूच केला. तुला म्हणलं कुठं आहे सरावादी, मग 17 वेळा मला आवाज आहे. तिकडे काय जायचं होतं का कुठे? जाऊ दे आता बडबड. ती संत्री कोण खाईल जाऊ दे आता बडबड नाही. खरं फ्रीज मध्ये ठेवून दे बाळा. नको खाऊ खोकलेलं धर त्या संपल्या. खायच्या पद्धतीने खायचं असतं बाळा. आज काय उद्या काय ते काय सारखं खाते, त्याला जेवायचे ना. आता तुम्हाला अगोदर कॉल करत असते मी तर इथे चालले बाबा म्हणून 17 वेळा तरी फोनवर फोन खायला आणायचं. खारी खारी भेटते भारी. सगळं होतं. खारी होती, टोस होती, पण मला वेळ नव्हता तुला अजिबात वेळ नव्हता. तुम्हीच खातात, मला काय घेणं देणं नाही. मी ते संतरण मोसंबी असल्या खातच नाही. मला नाही खावडत असलं तरी घ्या. खाऊ नको बाळा, नको खाऊ तू बी लय जास्त. कधी उद्या सुट्टी परवा सुट्टी, खाना 2 दिवस माहिती मला आता खायची. डब्बा नाही काढला का? हे काय टोपी? आयो गॅस गेला. गेला का? हो जाऊ दे. काय काय आणलंय सांग ना. अगं बऱ्याच गोष्टी आणल्या तरी पिल्ल्या मला दाखव. अगं पण मी कामात आहे सध्या. तू काय माहिती तरी मला दाखव. थांब थोडस, गॅस गेलाय तिथे साफसफाई करून घेऊ दे. लई घाण जमली असेल तिथं. लई घाण जमते ग. साफ करता येत नाही ना. मग आपली खुशी व्हायची तर तिथंच हे करायची, खेळत बसायची. खेळायची नाही का? इकडं तोंड करायची, तिकडं करायची, डान्स करत बसायची. बाहेरची जाई. काय काय आणलंय बऱ्याच गोष्टी आणल्या तुला दाखव. कोथिंबीर, पालक, गड्डा, कारलू. लय भारी भारी कारलं. पिवलं पिवलं कारलं. लॉक आणले नवीन. लॉक लॉक कशाला? आता खराब झालं ग. हे छान खराब होईल ना. हा तसं नको, ते नाही तर अजून खराब होईल. कितीला? लय महाग असेल. मिरची आणली, लिंब आणले, सगळंच आणले. सगळ्याच गोष्टींना जाऊ द्या. ह्याला नाही काढत. कॅरी बॅग बघावं लागेल. काय काय आणलंय दाखव. कांदे आणले. कांदे फक्त 2च? नाही रे पिल्ल्या, 2 कशा येतात? कांदा आणि लसूण ह्याच्यामध्ये. मी तरी म्हणलं 2च कांदा. संत्र्या आताच ती मी 1-2 खाल्ल्या. एक दादानी, एक मी. त्यामध्ये काय नाही, कांदे आणि ते. अगं हे देत नाही तिथे, कॅरी बॅगच देत नाही. ते लय येडे डोक्याचे असतात. हो ना. ते काय आपण काय फुकटचं गेलोत का तिथून? बंदी आहे रे पिल्ल्या.
बंदी आहे. कांदे कशाला घालून तुम्ही विचारच ठेवून देते ना उगाच कचऱ्याला धरून. तिथं गॅस संपला बिचारा, नाही तर मम्मीची लय लवकर भाजी झाली असती. हो ना, गॅस गेला ना आतमध्येच पिल्या. आता होईल 11 वाजता भाजी. उद्या माझी लवकर स्कूल आहे. उद्या तुझी लवकर स्कूल आहे, पण मग आता मी काय करणार सांग. तुला लवकर उठवायला लागणार. मी पण उठणार आधी तू मला उठवणार, म्हणून नंतर तू पप्पाला उठवणार. मी आंघोळ करणार, नाही आधी तू आंघोळ करणार, मग पप्पा करणार, मग मी करणार. दात ब्लीच ब्रश करून मस्तपैकी आवरून निघणार आणि शाळेत डान्स करणार. डान्स करणार. हो, काय आहे उद्या त्याला डान्स करायला? आमचं गाणं बसलंय. हो, तुला माहिती का कशाचं बसले? कशात बसले? लेझिम. लेझिमचं आहे तुमचं? अरे वा, एकच नंबर. ह्याच्यामध्ये खाल्ली का तू संत्री? बरं केली. 1 पीस राहिलेला माझा खायचा. खा मग. तेच तर जरी म्हणलं मी मोजून ठेवलेले पीस. हे बघ किती छान आहे, एकदम असा फ्रेश आहे. दाखव. आता पप्पा गेलेत बघ ह्याला, आणि वांगी मेथी पण आहे. वांगे असतील ना? आहेत ना, तिथल्या कॅरबॅग आण बरं पिल्या. मिरची ठेवते साफ करून. हा, किती पिशव्या सासून ठेवची. कामाला येतात. मी मोठ्यापणी डायरेक्ट फेकून देणार. मग फ्रीज मध्ये डबे असणार. डबे आहेत ग, पण ते लागतात. आलं लसूण पेस्ट करून ठेवलेली असते, हिरव्या मिरचीचं पेस्ट असते. मला लवकर होत नाही त्यामुळे. त्याच्यात ठेसा बिसा असतो, सगळंच असतं. मग त्यामध्ये डबे गुतून जातात. प्रत्येक गोष्टीला डबा ठेवण्यापेक्षा मी तर त्याच्यात काय काय ठेवते माहिती का? नेल पॉलिश ठेवते तुझी. नेल पॉलिश ठेवली की घट म्हणजे ठीक होत नाही रे त्यामुळे. ठीक म्हणजे बघ माझी तर निघून गेली आता सध्या. कामच तेवढं येतं. नख माहितीये, हे जे नख आहेत ना तर लांब राहत नाहीत. आता सध्या काम भरपूर झालं ना त्यामुळे. हे मोसंबी सोलायला. मोसंबी संत्री येते. मोसंबी संत्रीत नावाचा कुत्रा आहे. आवाज येतो. दुसरे असतील ना कोण? बाहेरचे. गर्दी होती. तुम्ही धिंगाणा मस्ती केली का? खेळू लागले छान? आम्ही तर डायरेक्ट उलताने भांडणं केलते. बापरे, मग मला वाटलंच होतं माहितीये की तुम्ही भांडणं करता म्हणून. आता एकामेकाच्या डोक्यात तांब्या घातला मी. फुटलं बरं नाही. कसं माहिती का? तांब्या घातल्या, फरशी आदळला, झालं आमचं मारून. मेथीची भाजी आणायची तर मेथीची भाजी सकाळचीच येते ह्याच्यामध्ये ठेवलेली. मी साफ करून ठेवलेली, दाखवते तुला. म्हणून मेथीची भाजी नाही आणली. आणि कांदा पात पप्पा खात नाहीत, आणि मी पण खात नाही. कोणी खात नाही कांदा पात, त्यामुळे ते आणली नाही. आणि ही चांगली नव्हती मेथीची भाजी आणली. सकाळीच करून ठेवायची. डब्यात घालून ठेवली होती, धुवून ठेवलेली होती ना हा, त्यामुळे डब्यात घालून ठेवली. लांबटे खाऊ नको ना.